नमस्कार मित्रांनो, आज आहे सॅटरडे, वाजले 8:30 आणि मी जाणार आहे मूवी बघायला एकटीच. शो आहे 9:35चा आणि पनवेलला असणार आहे शो आणि त्यासाठी मला पटकन आवरावं लागेल, ऑटो घ्यावी लागेल आणि सुटावं लागेल. चला रेडी होऊया. केस आत्ताच धुतले तरी ओले आहेत. मी केसांसाठी अजिबात काय करणार नाही, कारण की मला ना माझ्या केसांना केस म्हणजे अशी आहेत ना, ती खूप फ्रिझी आहेत आणि त्यांना मला समजतच नाही कोणतं प्रोडक्ट वापरू. मी खूप प्रोडक्ट्स ट्राय केले, पण असं वाटतं की ते केस हार्श तरी होतात, स्टिकी तरी होतात. मी इवन कंडिशनर पण नाही वापरत. माझ्या डॉक्टरांनी एक शॅम्पू दिला आहे रेव्हेलेस करून, तोच मी वापरते फक्त. आणि आज मी केसांना अजिबात काय करणार नाही, एक क्लिप लावणार आहे. प्लस फेसला पण मी काय एवढं जास्त वापरत नाही. मी वापरते मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, लिप बाम, लिपस्टिक आणि लायनर वापरते मी. ह्या गोष्टी वापरते. आणखी काय वापरते का नाही, आणखी काय वापरलं तर सांगेल तुम्हाला. मॉइश्चरायझरमध्ये हे 2 मॉइश्चरायझर आहे सेरावीचं, जे की आहे मॉइश्चरायझिंग क्रीम फॉर ड्राय टू व्हेरी ड्राय स्किन. हे बघा आणि हे बघा, हे आहे सेटाफिलचं क्रीम ड्राय टू नॉर्मल सेन्सिटिव्ह स्किन. हे 2च वापरते मी. आणि हां, दुसरी गोष्ट म्हणजे हे आहे ते मुंबईमधल्या वेदरसाठी खूप सूट होतं आणि मी जेव्हा बाहेर कुठे एकदम थंड ठिकाणी गेली तर हे खूप इफेक्टिव्ह आहे. म्हणजे हे खूप जास्त थंड असणाऱ्या वातावरणासाठी खूप सुटेबल आहे. जेव्हा की हे आहे ते ह्युमिड वातावरणासाठी मुंबईसारख्या, नवी मुंबईसारख्या शहरात चालणारं हे परफेक्ट आहे त्याच्यासाठी. माझ्या स्किनसाठी हे सुटेबल आहे. तर लावत आपण पहिल्यांदा मॉइश्चरायझर. हे संपत आलं लिटरली बाहेर कसा पडलास रे. लावते बघून इकडे आरशा. ॲक्च्युली आरशापेक्षा मला कॅमेरामध्ये व्यवस्थित दिसत आहे. पाणीला पण लावून घ्यायचं. आणि आता रात्र आहे, रात्रीचा शो आहे, तरी पण सनस्क्रीन लावते मी, कारण की सवय झाली होती. ते लावलं नाही ना मला, तर मला बरं नाही वाटणार. हे आहेत माझे सनस्क्रीनचे अश्रू. ही अशी स्किन मस्त प्लम्पी होते, असं बाउन्स होतात. हे सुकायला थोडासा वेळ लागेल, तोपर्यंत आपण लावूयात लिप बाम. माझं फेवरेट लिप बाम आहे इष्टाचं लिप बाम. लावताना असं लिटरली असं बोलतात ना, ते खाऊ वाटतं. ते मला लिटरली हे लावतानाच वाटतं की खाऊन टाकू. तुमची लिपस्टिक आहे, शेड आहे 02 द खलीफा. तुम्हाला ते दिसेल का नाही, आय डोंट नो. 02 खलीफा. याच्यामध्ये मला असं वाटतं की लायनर नाही आहे, तो आय एम स्किपिंग द लायनर पार्ट. हां, हे इयरिंग्स घालते. मस्त डेंची इयरिंग्स आहेत आणि ह्याचा कलर नाही जाणार. एवढंच मी करणार आहे आजसाठी. ओके, तो आपला मिनिमम थिंग्स राईट नाव, कारण की गडबडीत तर आपण एवढंच अप्लाय करतो ना, कधी नाही मिळालं तर कधी लावत नाही ना. इट्स ओके. खूप ओव्हर होईल पहिल्या ब्लॉगसाठी, जसं आहे तसं मला स्वीकारून घ्या. आज आवर्जून टिकली लावून जाऊया. हा ब्राऊन कलरचा ड्रेस आहे, जो तुम्ही ठाण्यातून घेतलेला आहे. घंटाळी रोडवरती एक शॉप आहे. हे मला असंच जाता माझ्या गायण्याकडे जाताना दिसलेलं, त्यावेळी मी हा ड्रेस घेतलेला आणि एकदम मोकळा ढाकळा आहे, एकदम कम्फर्टेबल आहे. तर मी तो घालून जाणार आहे. आणि त्याच्यावरती ही ब्राऊन कलरची लिपस्टिक नाही टिकली. ही ब्राऊन कलरची टिकली एकदम मस्त जाते. लावूयात. मला वाटतं की टिकलीने बाकीच्या गोष्टी नसल्या तरी टिकलीने हा लुक कम्प्लीट होतं, हां ना. ही बॅग घेऊन जाते, ज्याच्यामध्ये ऑलरेडी बुक होतं उन्हाच्या कटाविरुद्ध हे
नागराज मंजुळे यांचं कवितांचं बुक आहे, कविता संग्रह आहे. त्यामधून जाताना इयरबड्स लागतील, तर हे इयरबड्स रुमाल ठेवते बॅगमध्ये. हे अबाउच्या ह्याच्यामध्ये थोडीशी कॅश आहे, आता लागले लाल कलरचं लागलं आहे. तर ह्याच्यामध्ये कॅश आणि कार्ड्स आहेत माझे सगळे, ते असं आहे ठेवते बॅगमध्ये. जाताना निघताना आठवलं की आपण हातात काहीच नाही घातलं. तर हा कडा आहे जो की सोन्याचा नाही आहे ऑफकोर्स, पण 1-1.5 वर्ष झालं हा मी वापरते आणि ह्याचा कलर नाही गेला. सो हा मी बोरिवलीवरून घेतलेला आणि हा खूप मस्त वाटतं. हे माझं टायटनचं वॉच, ते घालते. बॅग माझी बर्थडे गिफ्ट आहे. ह्याला थोडंसं असं वाईट झालं आहे, पण ही खूप माझ्या जीवाच्या जवळची आहे, कारण की ह्याच्यामध्ये सगळं बसतं. एक छोटी बाटली आणि छोटा डब्बासुद्धा बसतो. कॅरी दिस बॅग एव्हरीवेअर. मला जाता जाता आठवलं की ह्या 2 गोष्टी माझ्याजवळ असल्याच पाहिजेत. सिन्स मी पहिल्यांदा असं रात्री मी फिरते असं बाहेर, असं नाही कधी, पण असं मला असं वाटलं की इट्स ओके, आजपर्यंत आपल्याला वाईट अनुभव कधी आलेला नाही आहे आणि देव करो असं वाईट अनुभव यायला पण नको. पण ह्या 2 गोष्टी आपल्यासोबत असणं इम्पॉर्टंट आहे. एक आहे हा आहे पेपर स्प्रे, जो मी आत्ताच ऑर्डर केला झेप्टोवरून. 200 रुपयाला मिळतो आणि हा मी बॅगमध्ये माझ्यासोबत ठेवणार आहे. प्लस हा आहे पीसेफचा टॉयलेट स्प्रे, जो की हा प्रसंग तर नेहमीच अनुभवायला भेटतो. तो हा असणं खूप, हे सोबत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर पीसेफचं हे टॉयलेट स्प्रे आणि हे कशाचं आहे, कोरोनाचं डिफेन्स स्प्रे. ओके, ह्या 2 गोष्टी मी माझ्या बॅगमध्ये टाकते पटापट. लक्ष ठेवा की पेपर स्प्रे आहे तो हँडी असला पाहिजे. त्याला कवर, त्याचं हे असं जे कवर येतं बॉक्स कवर, ते काढून बाजूला ठेवा आणि तो वरती ठेवा, जेणेकरून तुम्हाला पटकन तो स्प्रे करता आला पाहिजे. ओके. शिवाजी शिवाजी इतकं